विजयाचा गुलाल उधळलेला आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आहेत। बघतोय मोठ्या उत्साहात हा सगळा आता साजरा होतोय। विश्वास होता आणि याचं सगळं श्रेय कोणाला जाईल? श्रेय कार्यकर्त्यांना जातं, श्रेय पुणेकरांना जातं। मी पुणेकरांना मनापासून धन्यवाद यासाठी देईन की पुणेकरांनी आज या ठिकाणी आमच्यावरती विश्वास व्यक्त केला आहे। पुणेकरांनी आज विश्वास व्यक्त केला आहे आमच्यावरती आणि त्यामुळे आज हा विजय आहे। मी मनापासून धन्यवाद देईन पुणेकरांना की जे कामाला त्यांनी मत दिलं, विकासाला मत दिलं आणि पुण्याच्या भविष्याला मत दिलं। मोदीजींच्या नेतृत्वात, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात, त्यांच्या विजनमध्ये पुणे हे देशाचं सर्वोत्तम शहर करण्याचं जे भाजपचं स्वप्न आहे आमचं, त्या स्वप्नाला, त्या विचाराला पुणेकरांनी साथ दिली आहे। एका बाजूला असं देखील म्हटलं जाते की निष्ठावान कुठेतरी नाराज होते, पण सगळ्या एक यंग ब्रिगेडला तुम्ही यंदा ताकद दिली। आता एक बाजूला विजयी उमेदवार सुद्धा तुमच्या उभे आहेत। असेच काही अनेक तरुण भाजपचे यंदा विजयी झालेले दिसतात। निश्चितपणे मी म्हणालो, तुम्ही म्हणाला की कोणाला श्रेय द्याल, तर मी माझ्या पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला याचं श्रेय देतो। विशेष करून तुम्ही पाहिलं असेल की आमच्याकडे जवळपास 2000पेक्षा अधिक इच्छुकांचे अर्ज होते। आम्ही सगळ्यांना संधी नाही देऊ शकलो। 165 पैकी आम्ही केवळ 2000 पैकी केवळ 165 लोकांना संधी देऊ शकलो। पण हे वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं, इथल्या कार्यकर्त्याचं, त्याच्यावर घडलेला तो ज्या संस्कारातून घडतो त्या संस्कारामध्ये की त्यांनी हा विचार केला की मला नाही निवडणूक लढता येत, मला नाही उमेदवार, पण माझा पक्ष, माझं चिन्ह कमळ आहे, माझं भाजप चिन्ह आहे, भाजप पक्ष आहे, माझं चिन्ह कमळ आहे आणि म्हणून त्या प्रत्येकाने जे मनापासून काम केलं, मला असं वाटतं पुणेकरांना धन्यवाद आणि माझ्या या सगळ्या कार्यकर्त्यांना हा विजय समर्पित। मी स्वतः कुस्ती खेळता, त्यामुळे सोशल मीडियावर आता एक चितपट झाल्याचा एक इमेज जे आहे ते आता सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होताना दिसते। मला असं वाटतं पुणेकरांनी ते केलं, मी काय केलं, पुणेकरांनी चितपट केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन येऊन गेलाय तुम्हाला? आत्ताच माननीय देवेंद्रजींचा फोन आला आणि त्यांनी सर्वच कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं, त्यांनी शुभेच्छा दिल्या। पण मी त्यांना उलट म्हणलं तुमचं अभिनंदन का, तर ते आमच्यासाठी या राज्याचे नेते आहेत, ते आमचे प्रेरणास्रोत आहेत। त्यांची प्रेरणा, त्यांचा पाठिंबा आणि त्यांनी आम्हाला दिलेला प्रोत्साहन, याच्यामुळेच हा विजय। आणि असा नेता आमच्याकडे आहे ज्याच्याकडे बघून लोक सांगतात की या शहराचा विकास, या शहराचं भविष्य एकाच नेत्याच्या, एकाच पक्षाच्या हातामध्ये आहे, सुरक्षित आहे, ते म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस।